तर गाईज आता रोडला लागलोय बायपास क्रॉस करून. तर हे आहे वसंतनगरला आलोय आता. तर म्हणताना आता हे तुळजापूर रोड आहे, आता निघते डायरेक्ट तुळजापूर. तर जाऊ पुढे आता ह्या रस्त्याला, बघू काय काय होते मजा मस्ती. ते दोघं ते मागं सोडला त्यांना, यार डोकं खाऊन डोकं दुखू लागले, एवढा त्रास देतात काय सांगायचं तुम्हाला. तर भेटू पुढे, चला. तर गाईज तुम्हाला माहित आहे ह्यांना मागं सोडून आलतो, कारण की कुठाने करत आले ते कुणाला फोन लाव, हेन ते डोक्याला ताण देत, म्हणून मागं सोडलो होतो थोडं. तर जाऊ पुढे आता, कारखान्यावर आहे, कारखान्यावर आलो. तर बघू पुढे काय काय आणि भेटू पुढे, चला. तर गाईज त्याने आणि थांबले मागं, काय काय खायला प्यायला थांबलेत. तर आम्ही थांबलो तर आमचे पाय दुखत आहेत हे माहीत आहे आम्हाला, म्हणून आम्ही कंटिन्यू चालले ना, पाय दुखत नाहीत, ह्याच्यामुळं आम्ही कंटिन्यू चाललो आलो. त्याने इथं मागं दुकानावर थांबलेले आहेत. काय काय करणार म्हणलेलो आम्ही, आणि त्यांचं वेगळं आहे, पैशावाली पार्टी ती पैसा म्हणून ते थांबूजा म्हणलेलो आम्ही. पुढे चाललो, तिने येते मागं आणि कॉल करून म्हणतात आम्हाला कशाला आणला मग संघ, सोबत न्यायचं नाही तर या म्हणलं त्यांना, या म्हणून फोन लावला 2दा, यालेत आता मागे यालेत. तर आपण भेटू आणि त्यांना बोलू, कॉल करू, तर भेटून मग चालू करू, चला. बघत राहा असं. गाईज कारखाना पार करून सरकार धाब्यापाशी पस्तर आलो आहे आता, आणि लांब आहे इथनं पुढं. तर रस्त्याला बिस्किट वगैरे दिलेत, बिस्किट माझा उपास आहे, मला चलत नाही, तिने खावलेलेत, माझ्या वाटणीची पण खावलं ते काय, आणि मीच बसलोय. तर एकटा बसलोय, खायला नाही काय नाही, आणि कुठं येड्या उपासाचं पण देत नाहीत प्रसादच म्हणून दिवलं. ते केळी पण खायला नको वाटलेले. तर भेटू पुढे आणि बघत राहा असंच, बघा कंटिन्यू आणि चालू करू, चला पुढे जाऊ. तर गाईस आपले भाऊ वगैरे मिळाले होते, तर त्यांच्या संगत जय घालून निघालो पुढे आता. तर बघा भावांना, तर गाईज बघा आपले भाऊ थोडं फॉर्म मध्ये जाईल. तर असंच बघत राहा, चला पुढे बघू आणि भावासंग मजाक मस्ती करत जाऊ. भेटा पुढे, चला. गाईज आता आलोय मानवडी पट्टीवर, आणि त्यानं एकटं मागं राहिलं थोडं त्या पोरावर, कारण की मला त्यांच्यात कर्म झालं. तर त्याने थोडं तुम्ही समजून घ्या, त्याने आहेत मारटा मारून, आम्हाला जमत नाही तसलं, आणि त्याने त्याच्यात गेलं, त्यानं येऊलाले मागं. तर आम्ही निघालो पुढे, कारण की आम्हाला जमत नाही. आता हाय आम्ही मानवडी पाटीला, ते माझं कॉर्नरला आहे. तर येईल ते पण, ते येऊन मग आणि जाऊ आपण. तर आता सध्याला आहे मानवडी पाटी म्हणजे ना, इथनं पण आणि चिवरी पाटी 2 किलोमीटर आहे. आणि तर भेटू आणि चिवरी पाटीला तवटिक ना, बघत राहा असं कंटिन्यू बघा. मग गाईज आता आलो आहे आम्ही चिवरी पाटीला. चिवरी पाटी इथं समोर आहे. तर चिवरी पाटी म्हणताना लक्ष्मीचं मंदिर आहे. तर इथनं दर्शन घेऊन मग पुढे निघू आणि बघू. आणि इथनं टॅकी आहे 2-3 किलोमीटर टॅकी, मग टॅकीपाशी जाऊ. तर टॅकीवर बघू काय तर थंडा घेऊ आणि जाऊ पुढे. बघा लक्ष्मीचं मंदिर इकडं आहे, चिवरी पाटी म्हणतात. तर भेटू पुढे, चला. तर गाईज आता आलोय, टॅकी आहे समोर. तर निघालोय आता पुढे जाऊ, बघू आणि काय काय टॅकीवर जाऊन मग थोडं हालत खराब झाली, पाय लय दुखले, असले पाय दुखले, लाल भडक झाले खालनं, रक्त निघाले आणि पडू वाटला लय बेकार गुन्हे. हे 100 रुपये चप्पल नाही घेतला असतं नाही तिथं झोपलं असतं. हे 100 रुपयाचं चप्पल घेतलं म्हणून आतापासून चाललं. तर टॅकीवर जाऊ, थंडा घेऊ. आणि टॅकी इथनं 1 किलोमीटर आहे, जाऊ तिथं थोडं थंडा घेऊन पिऊ.
तर बघत राहा असंच. चला पुढे बघू. चला. तर गाईज आता टॅकी क्रॉस केलो आहे. टॅकीवर नाही आता जायचं डायरेक्ट टोलनाक्यावर जाऊ. टोलनाका आहे इथनं 4-5 किलोमीटर. टोलनाक्यावर बघू आता. इथनं निघालं म्हणताना इथनं लागेल तासभर. तर जाऊ आता डायरेक्ट टोलनाक्यावर बसून तास 1.5 तास बसू तिथं. मग पुढेचं जायचं ना जायचं पण जायचं विचार करू कसं जायचं काय नाही. मुक्काम कुठं करायचं काय नाही ते टोलनाक्यावर बसून करू. तर इथनं तास लागते. आणि तर वाजलेत आता 2. तर भेटू. चला पुढे टोलनाक्यावर भेटू आता. चला. तर काहीच आता आलो गंधुरा पाटीला. गंधुरा पाटी आता इथनं आहे टोलनाका 2-3 किलोमीटर असेल. तर जाऊ बघू. आणि टोलनाक्यावर काय काय आहे. आम्ही तर लय दिवसाच्या नंतर चाललो आहे. मी पण तुळजापूरला असं जायचं झालं नाहीच. तर बघू पुढे जाऊ काय 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 नाही. तर भेटू टोलनाक्यावर. चला. तर गाईज आता चाललो आहे. आणि यांचे चप्पल तोडाताडी करून एक ह्याचं माझं दे तुझं दे करत बसलेत माझं. आता टोलनाक्याच्या जवळ आलो आहे. तर बघू टोलनाक्यावर जाऊ काय काय होते बघू. आणि पुढे तर चला बघत राहा असंच. टोलनाक्यावर जाऊ मग भेटू. चला. तर काहीच आता आलो आहे टोलनाक्यावर. मग आता टोलनाक्यावर म्हणताना थांबायचं नाही. थांबलं की पाय दुखतात. पाय तर दुखले तर म्हणून आता रेग्युलर चालतच चाललो. मग आता ह्याच्या पुढे मी शूटिंग डायरेक्ट दर्शनाचंच करीन. कारण की माझे पायले दुखलाले तर त्याच्यामुळं मी आता शूटिंग नाही करू शकत. डायरेक्ट आता दर्शनाचं करू सकाळी. तर भेटू आता सकाळीच. चला.